Hi students, in last video we learned about the different diseases or disorders. आपण वेगवेगळे डिसीजेस बद्दल आपण स्टडी केलेली आहे, ज्याच्यामध्ये रिनल फेल्युअर म्हणजे किडनी फेल्युअर मध्ये ॲक्यूट रिनल फेल्युअर आणि त्याचबरोबर क्रोनिक किडनी डिसीजेस याबद्दल आपण माहिती घेतली. त्याच्या व्यतिरिक्त जे काही सबस्टन्सेस आहेत ज्यांचं नॉर्मल जे काही व्हॅल्यू आहे त्याच्यापेक्षा जर ते इन्क्रीज झाले तर त्याच्यामुळे सुद्धा वेगवेगळे डिसऑर्डर्स हे होतात हे आपण पाहिलेलं आहे. त्याचबरोबर युरेमिया हा आपण एक युनिक जो काही युरिया इन्क्रीज होतो नॉर्मल व्हॉल्यूमपेक्षा रेटपेक्षा त्यावेळेस युरेमिया होतो. नेफ्रायटिस ज्याच्यामुळे किडनी इन्फ्लेमेशन होतं याच्याबद्दल आपण डिफरंट स्टडीज केलेली आहेत. त्याचबरोबर किडनी स्टोन्समध्ये डिफरंट 4 टाइप्स ऑफ कंपोजिशन थ्रू त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. तर आपण याची डिटेलमध्ये स्टडी केलेली आहे लास्ट व्हिडिओमध्ये. तर आज आपण जे काही डिसीजेस ऑकर्स होतात त्या डिसीजेसवरती फॉर एक्झाम्पल या डिसीजेसमध्ये जेव्हा खूप सिव्हिअर पोझिशनला तो डिसीज जातो त्यावेळेस किडनी फेल्युअर होते, बरोबर आहे. तर जर समजा असे काही किडनीज आहेत किंवा अशा काही सिच्युएशन्स येतात ज्यावेळेस किडनी ही पूर्णपणे फेल्युअर ठरते किंवा किडनीचा जो काही फंक्शनिंग रेट आहे तो 5 to 7% जर कमी फंक्शनिंग होत असेल तर त्यावेळेस ती जी किडनी आहे ती इनकॅपेबल असते आपल्या बॉडीसाठी. म्हणजेच काय तर ज्यावेळेस फंक्शनिंग लेस होते किडनीची त्यावेळेस किडनीमध्ये थ्रू काय होतं तर वेस्ट मटेरियल हे फिल्टर केलं जातं आणि ते युरिन थ्रू आपण एलिमिनेट करतो, बॉडी बाहेर टाकतो. पण जर का ते वेस्ट मटेरियल आपल्या बॉडीमध्ये तसेच राहतील तर त्यावेळेस आपल्या बॉडीला अदर डिसीजेस होण्याचे चान्सेस असतात आणि त्यामुळे आपली बॉडी ही ऑलवेज इल फॉर्ममध्ये असू शकते. तर त्याच्यामुळे आपण काय करू शकतो तर याच्यामध्ये जो काही रिनल मीन्स किडनी जी आहे ज्यावेळेस त्याची फंक्शनिंग कमी होते त्यावेळेस आपण जे किडनी आहे त्याच्यामध्ये जे काही कंटेंट हा युरिन थ्रू पास आउट होणार होता तो कंटेंट म्हणजेच जे काही वेस्ट मटेरियल आहे ते पुन्हा कुठे जाईल, रिटर्न टू ब्लड. जर किडनी ही फंक्शनिंग व्यवस्थित करत नसेल तर त्यावेळेस काय होईल, जे काही वेस्ट मटेरियल आहे ते कुठे जाईल, ब्लडमध्ये जाईल आणि तो जो ब्लड आहे तो प्युरिफाईड राहणार नाही आणि त्याच्यामुळेच जो काही किडनी फेल्युअर होते त्यावेळेस आपण वेगवेगळे किडनीच्या ऐवजी आपण कोणते कोणते उपाय करू शकतो हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा ज्यावेळेस किडनी फेल्युअर होते त्यावेळेस फंक्शनिंग ही लेस होते त्यावेळेस आपण जो काही आर्टिफिशियल ब्लड जो आहे तो आर्टिफिशियल फिल्टर करण्यासाठी आपण जातो हॉस्पिटलमध्ये. तर याच्यामध्ये आपण वेगवेगळे पाहणार आहोत. तर 2 टाईप्सचे आहेत. तर सर्वात पहिल्यांदा हिमोडायलासिस याच्याबद्दल तुम्ही अगोदर पण स्टडी केलेलीच असेल. हिमोडायलासिस ज्याच्यामध्ये ब्लड हे आर्टिफिशियली फिल्टर केलं जातं. तर याच्यामध्ये जो काही पेशंट आहे त्या पेशंटचा आपण फॉर एक्झाम्पल आपण समजू का जो काही पेशंट आहे त्याचा हा हँड आहे, बरोबर. तर जे काही पेशंट्स असतात त्यांच्या जे किडनी फेल्युअर झालेले असतात त्यांची जी काही रिनल आर्टरी आणि रिनल वेन ज्या प्रेझेंट असतात त्याच्या थ्रू काय केलं जातं तर ब्लड फिल्टर करण्यासाठी आर्टिफिशियल म्हणजे बॉडीच्या आउटसाइड ब्लड काय केलं जातं, फिल्टर केलं जातं. तर जी काही रिनल आर्टरी आहे, रिनल आर्टरी थ्रू जो काही ब्लड आहे तो सेलोफेन ट्यूब थ्रू काय केला जातो तर बाहेर काढला जातो आणि ज्यावेळेस सेलोफेन ट्यूब थ्रू तो जो ब्लड आहे तो रिसीव केला जातो त्यावेळेस जे काही ब्लड असणार आहे ते फिल्टर केलं जातं. जी काही फिल्ट्रेट मशीन आहे त्याच्या थ्रू
फिल्टर केलं जातं आणि ज्यावेळेस हा ब्लड फिल्टर केला जातो त्यावेळेस हा जो ब्लड आहे तो एका पर्टिक्युलर म्हणजेच काय तर प्युअर जो काही फिल्टर केलेला ब्लड आहे तो एका अपोजिट पार्ट्समध्ये तो येतो आणि हा जो पार्ट आहे जनरली आपण स्टेप बाय स्टेप पूर्ण डिटेलमध्ये स्टडी करणारच आहोत. फक्त डायलॅसेटमध्ये तो कन्वर्ट होतो आणि ज्यावेळेस डायलॅसेटमध्ये कन्वर्ट होतो तिथून जो काही ब्लड आहे तो रिटर्न जी काही रिनल आर्टरी आहे त्याला जॉईंट केली जाते. ही आहे रिनल आर्टरी आणि इथून तो पुन्हा कुठे बॉडीला परत भेटतो. तर जनरली याच्यामध्ये काय काय होतं हे आपण स्टडी करणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आपण हे पाहिलं की जे काही पेशंट्स आहे ज्यांच्यामध्ये किडनी फंक्शनिंग हे कमी झालेलं आहे, किडनी फंक्शन करणं कमी झालेलं आहे, अशा पेशंट्सना काय करावं लागतं तर आर्टिफिशियल ब्लड फिल्टर करून घ्यावं लागतं. तर असे पेशंट्स हे जेव्हा हॉस्पिटलमध्ये जातात त्यावेळेस जो काही त्याच्या पेशंट्सचं जे रिनल आर्टरी आहे त्याच्या थ्रू काय केलं जातं, इथे रिनल वेन येईल कारण की थ्रू दी बॉडी. तर रिनल आर्टरीज थ्रू ब्लड हा काय केला जातो, रिमूव्ह केला जातो, रिमूव्हल ब्लड. ओके. आणि या फॅलोपियन ट्यूब्स थ्रू तो जो ब्लड आहे तो पास होतो इन दिस डायरेक्शन. ओके. ज्यावेळेस तो ब्लड पास होतो काही आर्टरीमधून ब्लड येतोय तो ब्लड ज्या प्रेशर थ्रू येतोय याच्यासाठी इथे एक आर्टेरियल प्रेशर मॉनिटर फिट केला जातो ज्याच्या थ्रू ऑब्झर्व केलं जातं की आर्टरी थ्रू येणारं ब्लड हे किती प्रेशरने येते आणि त्याच्यानंतर तो कनेक्ट होतो या पर्टिक्युलर पंपला आणि तो आहे ब्लड पंप. या ब्लड पंप थ्रू जे काही ब्लड आहे आर्टरीकडून आलेलं ते पास आउट होतं इन पर्टिक्युलर रिजनला. इथे इंजेक्शन थ्रू काय केलं जातं तर इथे ब्लड क्लॉटिंग, कारण की आपल्याला माहीत आहे ज्यावेळेस बॉडीच्या बाहेर ब्लड येतं त्यावेळेस ते काय होतं, क्लॉट होतं, बरोबर आहे. तर जनरली आपल्या बॉडीमध्ये ज्यावेळेस ब्लड असतं त्यावेळेस ते कसं असतं, लिक्विड फॉर्ममध्ये असतं आणि ज्यावेळेस बॉडीच्या बाहेर येतं त्यावेळेस ते सेमी सॉलिडमध्ये होतं. तर हे जे फिल्ट्रेशन आहे ते कुठे होतं आहे तर बॉडीच्या बाहेर होतं आहे, बरोबर आहे. म्हणजेच काय तर जे ब्लड बाहेर येतं आहे त्याची क्लॉटिंग होणं इथे चान्सेस आहेत ब्लड क्लॉट होण्याचे. तर इथे ब्लड क्लॉट होऊ नये यासाठी इथे इंजेक्शन थ्रू हेपॅरिन ॲड केला जातो आणि ज्यावेळेस हेपॅरिन ॲड करतो, हेपॅरिन काय आहे तर अँटीकोअग्युलंट आहे ज्याच्या थ्रू कोअग्युलेशन हे प्रिझर्व केलं जातं आणि ब्लड जो आहे तो क्लॉट होत नाही. त्याच्यानंतर ज्यावेळेस तो पास होतो, ज्यावेळेस तो पास होईल त्यावेळेस इथे जो काही डायलायझर आहे, हा जो डायलायझर आहे त्याच्यामध्ये जो इनफ्लो होतोय त्याच्यासाठी सुद्धा इथे जो प्रेशर मॉनिटर फिक्स केला जातो. कारण की इथून येणाऱ्या ब्लडचा आर्टरी थ्रू जो प्रेशर आहे आणि जो काही इनसाइडला जाणारा इनफ्लो आहे याच्यासाठी सुद्धा काय केलं जातं, एक प्रेशर मॉनिटर फिक्स केला जातो आणि इथून जे काही ब्लड पुढे जाईल तो काय असणार आहे, डायलायसेट. आणि हा जो डायलायसेट आहे तो कुठून आला, जनरली रिनल आर्टरीपासून जे काही ब्लड आलं त्याची पंपिंग झाली आणि त्याच्या थ्रू त्याच्यामध्ये हेपॅरिन ॲड केलं ज्याच्यामुळे कोअग्युलेशन ब्लडचं झालेलं नाही आणि त्याच्या पुढे तो जेव्हा पास आउट होतो तेव्हा तो कुठे जातो, डायलायझरमध्ये जातो. असणार आहे यूज्ड डायलायसेट. जनरली हा जो डायलायसेट आहे ज्यावेळेस डायलायझरमध्ये जातो तर डायलायझरमध्ये एक पर्टिक्युलर फ्लुइड असतं आणि त्याच्यामध्ये तो काय होतो, मिक्स होतो. जनरली डायलायसेटबद्दल जर माहिती घेतली तर जनरली डायलायसेट हा आयसोऑस्मोटिक असतो. काय असतो, आयसोऑस्मोटिक. तर ज्यावेळेस हा जो आयसोऑस्मोटिक कशामुळे असतो तर कारण की
जो काही ब्लड प्लाझ्मा आहे त्याच्यामुळे मध्ये साल्ट कंटेंट हा जास्त असतो. ज्यावेळेस हा डायलायसेट डायलायझरमध्ये मिक्स होतो, जे काही वेस्ट मटेरियल आहे ते इथे ॲब्झॉर्ब केले जातात, डायलायझर थ्रू त्याला फिल्टर केलं जातं आणि इथे असतो फ्रेश डायलायझर. या पर्टिक्युलर एरियामध्ये काय असणार आहे, फ्रेश डायलायझर. आणि हा जो फ्रेश डायलायझर आहे तो कुठे जातो, आता डायरेक्ट वेनकडे जातो. ओके, तर ज्यावेळेस वेनकडे जातो त्यावेळेस इथे सुद्धा एक प्रेशर मॉनिटर बसवलं जातं, त्याला म्हटलं जातं वेनस प्रेशर मॉनिटर. कारण की वेनकडे पास होत असताना जे काही प्रेशर आहे ते त्या मॉनिटरवरती ऑब्झर्व केलं जातं. आणि इथे एक पर्टिक्युलर सबस्टन्स जो आहे, जो दिसतोय, याच्या थ्रू जे काही एअर गॅप्स आहेत किंवा एअर कंटेंट आहे त्याला तिथून रिमूव्ह केलं जातं. आणि इथून ज्यावेळेस पास होतो तो क्लीन ब्लड पास होतो, जो की फिल्टर झालेला ब्लड आहे. आणि ज्यावेळेस क्लीन ब्लड पास होतो, हा जो क्लीन ब्लड आहे याच्यामध्ये पुन्हा ॲड केलं जातं अँटीहेपॅरिन. आता इथे अँटीहेपॅरिन का ॲड केलं, कारण की इथे बॉडीच्या बाहेर आल्याच्या नंतर ब्लड कोअग्युलेट होतं हे आपल्याला माहीत होतं, त्याच्यामुळे आपण अँटीकोअग्युलंट ॲड केलं. म्हणजे हेपॅरिन हा अँटीकोअग्युलंट आहे. आणि ज्यावेळेस तो मध्ये अँटीकोअग्युलंट मिक्स होतो त्याच्यामुळे ज्यावेळेस फिल्टर होतं त्यावेळेस तो ब्लड हा लिक्विड फॉर्ममध्ये फिल्टर होईल आणि त्याचं व्यवस्थित फिल्ट्रेशन होईल. पण ज्यावेळेस पूर्णपणे तो फिल्टर झालेला आहे आणि क्लीन ब्लड जो आहे तो पुन्हा आपण बॉडीला पास करतोय, तर बॉडीमध्ये कधीही ब्लड हा कोअग्युलेट होत नाही. पण आपण हेपॅरिन हा ॲड केल्यामुळे हा जो हेपॅरिन आहे तो आपल्याला रिमूव्ह करावा लागेल. तर त्याच्यासाठी आपण काय ॲड करतो, अँटीहेपॅरिन ॲड करतो. आणि तेव्हा तो जो काही ब्लड आहे तो वेन थ्रू कुठे जातो, रिनल वेन थ्रू पूर्ण बॉडीला भेटतो. तर वेन थ्रू आपण त्याला बॉडी थ्रू पास करतो. ओके, तर फिल्ट्रेशन, आर्टिफिशियल फिल्ट्रेशन जे आहे ते लक्षात आलं असेल. जो काही ज्यावेळेस किडनी फंक्शनिंग खूप कमी होते त्यावेळेस पेशंट्सला काय करावं लागतं, तर आर्टिफिशियल फिल्ट्रेशन करून घ्यावं लागतं ब्लडचं. तर त्याला आपण काय म्हणतो, हिमोडायलायसिस. हिमोडायलायसिस, हिमो मीन्स ब्लड अँड डायलायसिस मीन्स फिल्ट्रेशन. तर जनरली याच्यामध्ये पेशंट्स जे आहेत त्यांच्या रिनल आर्टरी थ्रू ब्लड हा रिमूव्ह केला जातो. सेलोफेन ट्यूबमध्ये तो येतो. जनरली हा सेमी परमिएबल असतो. सेलोफेन ट्यूब्स थ्रू ज्यावेळेस आर्टरी थ्रू जे काही ब्लड येणार आहे त्याचं प्रेशर जे आहे ते ऑब्झर्व करण्यासाठी तिथे आर्ट्रियल प्रेशर मॉनिटर फिक्स केला जातो. पुढे ब्लड पंप थ्रू ब्लड पास होतो, तिथे ॲड केला जातो हेपॅरिन. कारण की बॉडीच्या बाहेर जेव्हा ब्लड येतं त्यावेळेस त्याचं काय होतं, कोअग्युलेशन होतं. ते होऊ नये याच्यासाठी हेपॅरिन हा ॲड केला जातो, कारण की हेपॅरिन हा अँटीकोअग्युलंट आहे. ज्यावेळेस हा ॲड करतो त्यावेळेस तिथे आणखीन एक मॉनिटर आहे, कारण डायलायझरकडे जात असताना जो काही डायलायसेट आहे जात असताना त्याचा जो काही फ्लो आहे त्याचा प्रेशर ऑब्झर्व करण्यासाठी तिथे सुद्धा एक मॉनिटर फिक्स केला जातो, प्रेशर मॉनिटर. त्याच्यानंतर जो काही डायलायसेट आहे, युज्ड डायलायसेट, तर जनरली हा आयसोऑस्मोटिक आहे, कारण की त्या ब्लड प्लाझ्मामध्ये साल्ट कंटेंट हा जास्त प्रमाणात असतो. इथे जो काही डायलायझर आहे तिथे खूप प्रमाणात फ्लूइड असतं, ते काही फ्लुइड आहे, त्या फ्लुइडमध्ये हा मिक्स होतो. तिथे वेस्ट मटेरियल रिमूव्ह केलं जातं आणि इथे भेटतो फ्रेश डायलायसेट. हा फ्रेश डायलायसेट जो आहे तो पुन्हा परत बॉडीला पास करायचा आहे. तर त्याच्यासाठी जे काही प्रेशर आहे ते मेजर करण्यासाठी प्रेशर मॉनिटर फिक्स केला जातो आणि त्याच्यामध्ये एअर गॅप्स येऊ नये, एअर कंटेंट जाऊ नये याच्यासाठी सुद्धा इथं एअर जनरेटर फिक्स केलं जातं आणि तिथून पास होतो क्लीन ब्लड. आणि ज्यावेळेस क्लीन ब्लड पुढे पास होतो त्यावेळेस त्या पूर्ण बॉडीला जाणार आहे, त्याच्यामुळे बॉडीमध्ये कोअग्युलेशन होतच नाही. म्हणून जो काही हेपॅरिन आपण ॲड केलेला आहे तो रिमूव्ह करण्यासाठी ॲड केला जातो अँटीहेपॅरिन. आणि अँटीहेपॅरिन ज्यावेळेस ॲड केला जातो त्यावेळेस ते जे ब्लड आहे ते पुन्हा वेन थ्रू पूर्ण बॉडीला सर्क्युलेट केलं जातं. जो काही हिमोडायलायसिस आहे याच्याबद्दल आपण स्टडी केलं, पण हा जो हिमोडायलायसिस आहे याच्यामध्ये पेशंटला ॲडमिट व्हावं लागतं आणि जेव्हा ॲडमिट आहे त्यावेळेसच ही प्रोसिजर करता येते.
पण याच्या व्यतिरिक्त जनरली डायलासिस हा होल्डिंग मेजर म्हणून कॅपेबल आहे, कारण की ज्यावेळेस फॉर एक्झाम्पल रिनल फंक्शनिंग होत नसेल, किडनी फंक्शनिंग कमी होत आहे, त्यावेळेस आपण काय करतो, जनरली किडनी ट्रान्सप्लांट करतो. आपल्याला पुढे शिकायचंच आहे की किडनी ट्रान्सप्लांट कशाला म्हणतात. तर जनरली हा जो किडनी ट्रान्सप्लांट आहे म्हणजे दुसरी किडनी आपण तिथे फिक्स करतो, जी फंक्शनमध्ये नाही आहे, त्याच्याऐवजी दुसरी किडनी आपण फिक्स करतो. पण जर समजा सुटेबल किडनी मिळत नसेल तर ती मिळेपर्यंत जो काही ब्लडमध्ये वेस्टेज मिक्स होते ते होऊ नये यासाठी आपण होल्डिंग मेजर म्हणून हिमोडायलायसिस पेशंटला दिली जाते. तर हिमोडायलायसिस ही पेशंट ॲडमिट असेपर्यंत, हॉस्पिटलाइज असेल तेव्हाच केली जाते. पण याच्या व्यतिरिक्त आणखी एक डायलायसिस आहे जो की आपण कॅरी करू शकतो इतरत्र फिरत असताना, किंवा आपण ट्रॅव्हलिंगसुद्धा करू शकतो अदर डायलायसिसची, किंवा आपल्या होममध्ये, आपल्या घरीसुद्धा आपण ती डायलायसिस करू शकतो. तर सेकंड टाईपची डायलायसिस कोणती आहे, तर हिमोडायलायसिस ह्याबद्दल आपण स्टडी केली. आता सेकंड वन जी आहे ती आहे पेरिटोनियल डायलायसिस. पेरिटोनियल डायलायसिस याच्यामध्ये जनरली हिमोडायलायसिसमध्ये आपण पेशंटला हॉस्पिटलाइज करावं लागतं, पण पेरिटोनियल डायलायसिसमध्ये जनरली जो काही डायलायझिंग फ्लुइड आहे, तो इंट्रोड्यूस केला जातो पेरिटोनियल और ॲब्डोमिनल कॅव्हिटीमध्ये. आणि हा जो पेरिटोनियल किंवा ॲब्डोमिनल कॅव्हिटी आहे हे सेमी परमिएबल मेम्ब्रेन म्हणून काम करते. सेमी परमिएबल मेम्ब्रेन म्हणून काम करते. तर जनरली हा जो आहे, जनरली ॲब्डोमिनल कॅव्हिटी, जी काही ॲब्डोमिनल कॅव्हिटी आहे, फॉर एक्झाम्पल जर समजा ॲब्डोमिनल कॅव्हिटी ही जी पर्टिक्युलर कॅव्हिटी आहे, इथे तो डायलायझिंग फ्लुइड हा इंट्रोड्यूस केला जातो आणि इथून दोन पार्ट्सनी कॅथर्स हे अटॅच केलं जातं, ज्याच्या थ्रू दोन बॅग्स इथे अटॅच असतात. आणि या बॅग्स आपण डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. एक आहे ड्रेनेज, जे काही वेस्ट मटेरियल आहे ते वेस्ट मटेरियल हे इथे बॅग्समध्ये काय होतं, पास आउट होतं. आणि इथे आहे डायलायसेट, आणि या डायलायसेटमध्ये जे काही फ्लुइड आहे ते पास होतं इन साईडला, आणि ब्लडमधलं जे काही वेस्टेज मटेरियल आहे ते पास आउट होतं अदर साईड. जनरली हा जो अटॅचमेंट आहे किंवा फिक्सिंग आहे ती डॉक्टर थ्रू केली जाते, पण याच्यासाठी पेशंटला हॉस्पिटलाइज होण्याची गरज नाही आहे, ॲडमिट होण्याची गरज नाही आहे. तो फक्त ती जी काही कॅथर्स आहे ते ट्यूब तो फिक्स करून घेऊन जे काही पॅकेट्स आहेत, जे काही बॅग्स तुम्ही पाहताय तो सुद्धा तो कॅरी करू शकतो. याच्या थ्रू तुम्ही ट्रान्सपोर्टेशन करू शकता, कुठेही तुम्ही कॅरी करू शकता. तर याच्यासाठी हॉस्पिटलाइज होण्याची गरज नाही आहे. पण हा सफिशियंट नाही आहे जो की हिमोडायलायसिस थ्रू आहे. तर जनरली हा टेम्पररी म्हणून आपण या प्रोसेसला कॅरी करू शकतो. आणि ही जी प्रोसेस आहे जनरली ज्यावेळेस पेशंटला गरज भासेल त्यावेळेस तो काय करू शकतो, पेरिटोनियल डायलायसिस हा करू शकतो. तर हिमोडायलायसिस अँड पेरिटोनियल डायलायसिस याच्यामधला डिफरन्स आपण पाहिला. जनरली याच्यामध्ये जे काही डायलायसिस आहेत, जे काही किडनी थ्रू फिल्ट्रेशन होतं, नॉर्मल किडनी थ्रू जे काही नॅचरल फिल्ट्रेशन आहे किडनी थ्रू, त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं की रेनिन सिक्रेशन होतं, त्याचबरोबर कॅल्सिट्रिऑल
सिक्रिशन होतं आणि त्यासोबतच एरिथ्रोपोएटिन हा सुद्धा सिक्रिट होतो. ओके, एरिथ्रोपोएटिन्स थ्रू आरबीसीज फॉर्मेशन होतात. रेनिन्स थ्रू जो काही ब्लड प्रेशर आहे ते मेंटेन केलं जातं आणि त्याच्यानंतर जो काही थर्ड वन आहे कॅल्सिट्रिऑल, ज्याच्या थ्रू बोन्स जे आहेत ते स्ट्रॉंग केले जातात. त्याच्यामुळे बॉडीला बोन्सना कॅल्शियम प्रोव्हाइड होतो. हे कशामुळे होतं तर ज्यावेळेस नॅचरल फिल्ट्रेशन किडनी थ्रू केलं जातं, नॉर्मल किडनी थ्रू फिल्ट्रेशन होतं, त्यावेळेसच हे सिक्रीट होतात एरिथ्रोपोएटिन, रेनिन और कॅल्सिट्रिऑल. बट व्हेन अ आर्टिफिशियल डायलायसिस और आर्टिफिशियल ब्लड फिल्ट्रेशन, आर्टिफिशियल फिल्ट्रेशन थ्रू आपण करून घेतो त्यावेळेस मात्र आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी भेटत नाहीत. तर याच्यामध्ये रेनिन, एरिथ्रोपोएटिन किंवा कॅल्सिट्रिऑल हे आपल्याला डायलायसिसमध्ये भेटणार नाही आहे, कारण की हे आर्टिफिशियल फिल्ट्रेट केलं जातं. याच्यामध्ये ह्युमोडायलायसिसबद्दल आपण जाणून घेतलं, ज्याच्यामध्ये पेशंटला हॉस्पिटलाइज व्हावं लागतं आणि पेरिटोनियल डायलायसिसमध्ये जनरली तो फक्त पेशंट्सकडून कॅथर ट्यूब जे आहे ते अटॅच करून घेऊन जे काही बॅग्स आहेत तो ते कॅरी करू शकतो. ट्रॅव्हलिंग किंवा घरी असताना किंवा वर्किंगमध्ये सुद्धा तो कॅरी करू शकतो. तर याच्यामध्ये एवढं काही नाही आहे. ज्यावेळेस ट्रान्सप्लांटेशनसाठी त्यांना कोणती गोष्ट भेटत नाही, ज्या काही किडनी आहे पर्टिक्युलर मॅचिंग आहे ती जेव्हा भेटत नाही त्यावेळेस काही पर्टिक्युलर पिरियडसाठी म्हणून डायलायसिस थ्रू त्यांना काय केलं जातं, होल्ड केलं जातं. तर ह्या होल्डिंग मेजरमेंट्स आपण पाहिलेले आहेत. आता पर्टिक्युलर जेव्हा किडनी फेल्युअर होते त्यावेळेस जी काही किडनी आहे ती आपण ट्रान्सप्लांट करतो. ट्रान्सप्लांट करणे म्हणजेच काय, दुसरी जी किडनी असते जी काही फंक्शनिंगमध्ये नाही आहे तिथे आपण दुसरी किडनी फिट करतो, त्याला काय म्हटलं जातं, किडनी ट्रान्सप्लांटेशन. आणि हे किडनी ट्रान्सप्लांटेशन काय आहे ते आपण पाहणार आहोत. Last one part is a kidney transplant. किडनी ट्रान्सप्लांट जनरली जे काही किडनी आहे जेव्हा रिनल फंक्शनिंग ही पूर्णपणे स्टॉप होते किंवा फंक्शनलेस होते त्यावेळेस किडनी ट्रान्सप्लांटेशन केलं जाते. यालाच आपण ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन सुद्धा म्हणू शकतो. तर जनरली याच्यामध्ये डोनर जो कोणी किडनी देणार आहे आणि रेसिपियंट जो कोणी किडनी घेणार आहे म्हणजेच काय, हा असणार आहे पेशंट. हा कोण असणार आहे, पेशंट. तर जनरली याच्यामध्ये जो काही डोनर आहे याला पुन्हा क्लासिफाईड केलेला आहे. जनरली याच्यामध्ये ज्यावेळेस डोनरला आपण फिक्स करतो किंवा डोनर जो कोणी किडनी देणार आहे याच्यामध्ये जर पाहिलं तर आयडेंटिकल ट्विन्समध्ये जनरली आपल्याला गरज भासत नाही की त्याच्यासाठी मॅचिंग पाहावी लागेल. जर जो काही डोनर आहे ती आपल्याला काही मॅचिंग्स पाहावे लागतात, जसे की ब्लड ग्रुप मॅच व्हावा लागतो. त्याचबरोबर अँटीजन अँड अँटीबॉडी याची सुद्धा मॅचिंग केली जाते. आणि त्याचबरोबर जो काही डोनर आहे तो डिसीज फ्री किंवा डिसऑर्डर फ्री असला पाहिजे. डिसीज फ्री असला पाहिजे, त्याला कोणताही डिसीज नसला पाहिजे. याची टेस्ट केल्याच्या नंतरच तो डोनर किडनी देऊ शकतो. पण जो कोणी डोनर आहे त्याला सुद्धा त्यांनी क्लासिफाय केलेलं आहे. जनरली जे काही डोनर्स आहेत, हे जे डोनर्स आहेत त्यांना दोन पार्ट्समध्ये त्यांनी क्लासिफाय केलेलं आहे. तर एक आहे कॅडाव्हेरिक डोनर और सेकंड वन इज ए लिव्हिंग डोनर. Cadaveric donor, it is a deceased or dead body. जो कोणी मृत्यू पावलेला आहे, जो मेलेला आहे त्याचा सुद्धा किडनी जर मॅच होत असेल तर ती ट्रान्सप्लांट केली जाते. तर ज्या
मृत पावलेला जो कोणी व्यक्ती आहे, मेलेला जो कोणी व्यक्ती आहे, त्याची जर किडनी तुम्ही ट्रान्सप्लांट करत असाल तर त्याला काय म्हटलं जातं, कॅडाव्हेरिक डोनर. आणि लिव्हिंग डोनर जो की लिव्हिंग आहे, ओके, जो की जिवंत आहे. आणि हे जे जिवंत डोनर्स आहेत त्यांना पुन्हा 2 टाईप्समध्ये क्लासिफाय केलेलं आहे. एक याच्यामध्ये फर्स्ट वन आहे लिव्हिंग रिलेटेड अँड लिव्हिंग, सेकंड वन आहे लिव्हिंग नॉन रिलेटेड. जे काही जेनेटिकली रिलेटेड आहेत त्यांच्या थ्रू, म्हणजे जे काही तुमचे सिबलिंग्स असतील यांच्या थ्रू जर तुम्ही ट्रान्सफॉर्म करून घेत असाल आणि त्याच्यामध्ये तुमची मॅचिंग होत आहे किडनीची, तर त्यावेळेस तुम्ही जे काही रिलेटिव्ज आहेत, सिबलिंग्स आहेत, त्यांच्या थ्रू जर जेनेटिकली असणारे जे काही सिबलिंग्स आहेत त्यांच्या थ्रू जर तुम्ही किडनी ट्रान्सप्लांट करत असाल तर त्याला म्हटलं जातं लिव्हिंग रिलेटेड. आणि लिव्हिंग नॉन रिलेटेड म्हणजे जे काही ऑदर्स आहेत, ओके, ऑदर मॅचिंग होत आहे ऑदर रिलेटिव्स किंवा फ्रेंड्ससोबत, तर त्याला काय म्हटलं जातं, लिव्हिंग नॉन रिलेटेड. तर जनरली जो कोणी डोनर असणार आहे याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा त्याच्या टेस्ट घेतल्या जातात, ब्लड ग्रुप टेस्ट केली जाते, अँटीजन अँटीबॉडी टेस्ट केली जाते आणि त्याचबरोबर तो डिसीज फ्री असणं खूप गरजेचं आहे. जो काही डोनर आहे त्याला पुन्हा क्लासिफाय केलेलं आहे, म्हणजे की तुम्ही कोणता डोनर चूज करताय. तर डोनरमध्ये एक आहे कॅडाव्हेरिक डोनर, जो की मृत पावलेला व्यक्ती आहे आणि त्याची जर किडनी मॅचिंग होत असेल तर त्याला काय म्हटलं जातं, कॅडाव्हेरिक डोनर. सेकंड वन आहे लिव्हिंग डोनर, जो की लिव्हिंग आहे म्हणजे जिवंत आहे. तर जीवित माणसाकडून तुम्ही जर किडनी घेत असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा त्याने पुन्हा डिस्ट्रीब्यूट केलेले, वन इज अ लिव्हिंग रिलेटेड अँड सेकंड वन इज अ लिव्हिंग नॉन रिलेटेड. लिव्हिंग रिलेटेड जे की जेनेटिकली रिलेटेड आहेत, म्हणजे जसे की तुमचे सिबलिंग्स असतील, पॅरेंट्स असतील, तर त्यांच्याकडून घेत असाल तर ते असणार आहेत लिव्हिंग रिलेटेड डोनर्स. आणि लिव्हिंग नॉन रिलेटेड जे की फ्रेंड्स असतील, रिलेटिव्ज असतील किंवा अदर्स असतील ज्यांच्याकडून तुम्ही किडनी ट्रान्सप्लांट करून घेता, ते असणार आहेत लिव्हिंग नॉन रिलेटेड डोनर. तर जनरली जे काही डोनर्स आहेत ते कोणाला देतात, तर रिसिपियंटला देतात. कधी, ज्या वेळेस किडनी पूर्णपणे फेल्युअर होते किंवा किडनी थ्रू फिल्ट्रेशन होत नाही आहे त्यावेळेस किडनी ही डोनर थ्रू ट्रान्सप्लांट केली जाते. तर जनरली याच्यामध्ये ज्यावेळेस ट्रान्सप्लांटेशन होतं तर डायग्रामॅटिकली ते कसं दिसतं किंवा कसं केलं जातं याबद्दल स्टडी करणार आहोत. तर एक्सक्रिटरी सिस्टीम आपण ऑलरेडी स्टडी केलेली आहे, ज्याच्या थ्रू 2 किडनीज आहेत. Right kidney is slightly lower than left kidney because the liver is located in abdomen. Ureter is pass out from the kidney hilus or hilum. It joins to the urinary bladder and urinary bladder is pass out the urethra. ओके, तर जनरली याच्यामध्ये 3 ओपनिंग जे आहेत आणि याच्याच थ्रू रिनल आर्टरी, ज्याच्या थ्रू ब्लड हा इनसाइडला येतो आणि रिनल वेन, ज्याच्या थ्रू जो काही ब्लड आहे तो पुन्हा पूर्ण बॉडीला ट्रान्सप्लांट केला, पूर्ण बॉडीला पाठवला जातो. तर याच्यामध्ये जनरली आपण याबद्दल तर स्टडी केलेलीच आहे, पण ज्यावेळेस फॉर एक्झाम्पल हा जो रेसिपियंट आहे याची किडनी काय झालेली आहे, फेल झालेली आहे, जी की वर्किंगमध्ये नाही आहे किंवा प्रॉपर फंक्शनिंग करत नाही आहे, त्यावेळेस याच्या ऐवजी आपण काय करणार, डोनरकडून जी किडनी घेणार आहे ती फिक्स करणार. जर समजा याच्यामध्ये फंक्शनिंग व्यवस्थित होत नाही आहे तर जे काही ब्लड फिल्टर होण्यासाठी येतं ते पुन्हा तसेच्या तसे बॉडीला पास आउट होतं, ज्याच्यामुळे जो काही वेस्ट मटेरियल आहे पुन्हा तो बॉडीला पास आउट होतो. तर जो काही डोनरची किडनी असते ती
नियर बाय किडनीला अटॅच काय केली जाते, तर इथून युरेटर हा युरिनरी ब्लॅडरला कनेक्ट केला जातो. जे काही आर्टरीज आहेत, आर्टरीज कनेक्ट केली जाते आणि जी वेन आहे त्याच्या थ्रू वेनला कनेक्ट केलं जातं. ओके, म्हणजेच काय, बॉडी थ्रू जे काही ब्लड येणार आहे ते आर्टरी थ्रू कुठे येईल, किडनीमध्ये येईल, फिल्टर होईल आणि जे काही ब्लड फिल्टर झालेलं आहे ते वेन थ्रू पुन्हा बॉडीला जाईल आणि जे काही वेस्ट मटेरियल किडनीमध्ये आहे ते पुन्हा युरिन फॉर्मेशनमध्ये येऊन बॉडीच्या बाहेर जाईल. तर काही ठिकाणी जनरली हे पूर्ण ज्या किडनी फेल्युअर झालेल्या आहेत त्या न काढून टाकतासुद्धा दुसरी किडनी ही अटॅच करता येते. तर ही जी किडनी आहे ती कोणती किडनी आहे, डोनर्सकडची किडनी आहे आणि ही आहे रिसिपियंट किडनी आहे. तर जनरली ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन किंवा किडनी ट्रान्सप्लांटेशन ज्यावेळेस किडनी वर्किंगमध्ये नसते किंवा प्रॉपर फंक्शनिंग होत नसेल त्यावेळेस किडनी ट्रान्सप्लांट केली जाते. तर याच्यामध्ये जनरली आपण जेवढे काही एक्सक्रिशन ऑस्मोरेग्युलेशन या चॅप्टरमध्ये एक्सक्रिशन कशाला म्हणतात, ऑस्मोरेग्युलेशन काय असतं आणि त्याच्यामध्ये कोणते कोणते प्रकार आहेत ते स्टडी केले. त्याच्यानंतर ह्युमन्समध्ये एक्सक्रिटरी सिस्टीम स्टडी केली, किडनीचं LS स्ट्रक्चर आपण स्टडी केलं आणि त्याचबरोबर जेवढे काही वेगवेगळे नायट्रोजिनस वेस्ट आहेत त्याच्याबद्दलसुद्धा आपण स्टडी केलं. किडनीसोबतच किडनीमधला जो काही स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट आहे नेफ्रॉन त्याची स्टडी केली. ओके, तर जनरल ह्युमनमध्ये एक्सक्रिशन कसं होतं आणि त्याचबरोबर त्याच्या थ्रू ऑस्मोरेग्युलेशन, वॉटर बॅलन्स अँड साल्ट बॅलन्स यांचं कसं समतोल राखला जातो त्याच्याबद्दल पण आपण स्टडी केली. आणि त्याचबरोबर जे काही डिसीजेस ऑकर्स होतात किंवा किडनी व्यतिरिक्त जे अदर ऑर्गन्स आहेत जे की एक्सक्रिशनमध्ये त्यांचं पार्टिसिपेशन आहे किंवा त्यांचा रोल आहे ते वेगवेगळे लंग्स अँड स्किन्सबद्दल आपण पूर्ण डिटेलमध्ये माहिती घेतली. एक्सक्रिशन कसं होतं याबद्दल स्टडी केली, ऑर्गन्स कोणते आहेत हे स्टडी केले आणि त्याच्यानंतर त्यांना जो काही डिसीज होतो, डिसऑर्डर होतो ते आपण स्टडी केले. आणि त्याचसोबतच आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्या डिसीजवरती जे काही आपण ट्रीटमेंट्स घेतो त्यासुद्धा आपण स्टडी केल्या. तर व्यवस्थित व्हिडिओ लेक्चर्स पहा, व्यवस्थित अभ्यास करा. इथे हा जो चॅप्टर आहे तो संपला.